आणि आता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। नागपूरच्या धामणा परिसरात मुसळधार पाऊस। धामणामधील आंदोलकांनी झाडाखाली घेतला आसरा। अचानक आलेल्या पावसामुळे पळापळ। अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी। उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा। वाशिम शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस। पेरणी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। लातूरमधील सिंधगाव आंदलगाव रस्त्यावर पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांना वाहतुकीचा अडथळा। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात। विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत असल्याने नागरिकांची तारांबळ। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर परभणीत दुपारी मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे खरीपाच्या पेरण्यांना वेग येण्याचा अंदाज। लातूर जिल्ह्यात पेरणीला सुरुवात। औसा तालुक्यात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूरांच्या हस्ते टोकन पद्धतीने पेरणीचा शुभारंभ। सोयाबीन आणि तूर लागवडीकडे यंदा शेतकऱ्यांचा कल। नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी। जिल्ह्याला 2,20,000 टन खतांचा साठा मंजूर। पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू। यवतमाळमध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नका, अन्यथा पेरण्या उलटण्याचा धोका। जिल्हा प्रशासनाचं आवाहन। पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा जोर कमी। विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे वाढ। सध्या धरणात 52.78% पाणीसाठा। पवना धरणग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा। धरणात जागा गेलेल्या खातेदारांना प्रत्येकी 4 एकर जमीन परत मिळणार। सिंधुदुर्गातील नावणकोंड धबधबा झाला प्रवाहित। धबधबा प्रवाहित झाल्याने स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा। पुरंदरमधील शेतकरी कोथिंबिरीच्या उत्पादनातून झाला लखपती। राजेंद्र धुमाळांचा 2 एकर शेतीतून 3.5 लाखांचं उत्पन्न। नांदेडमधील धर्माबादच्या मिरचीला देशभरात मागणी। धर्माबादच्या मार्केटमध्ये वर्षाकाठी 200 कोटींची उलाढाल। जळगावच्या भुसावळमध्ये वातावरण बदलाचा भाजीपाल्यांना फटका। पालेभाज्या आणि फळभाज्यांची दरवाढ। सोलापूरच्या वरकुटेमधील शेतकऱ्यांनी तयार केलं तणनाशक फवारणी यंत्र। गटविकास अधिकाऱ्यांकडून यंत्राचं उद्घाटन। आषाढी वारीसाठी निघणाऱ्या दिंड्यांना 20,000 रुपये सरकारी अनुदान मिळणार। राज्यातील एकूण 1,500 वारकरी दिंड्यांना मिळणार अनुदान। राज्य सरकारचा निर्णय। नांदेडच्या कंधार शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजपचा घागर मोर्चा। कंधार शहरात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक हैराण। धुळे जिल्ह्यात आता पाणी टंचाईचा औद्योगिक वसाहतीला फटका। धुळे एमआयडीसीच्या तलावात 3% पाणीसाठा शिल्लक। प्रकल्प बंद पडण्याच्या स्थितीत। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयावर ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू। जुन्या विहिरीचं काम केलं नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप। राजापुरातील अनुस्कुरा घाटाचा मार्ग वाहतुकीसाठी खुला। तब्बल 18 तासानंतर अनुस्कुरा घाटातील वाहतूक सुरळीत। माजी आमदार अनिल गोटेंच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर मोर्चा। विविध मागण्यांसाठी कार्यकर्त्यांसह प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी। धाराशिवमध्ये शालेय पोषण आहार संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। मानधनासह विविध मागण्यांसाठी थाळी बजाव मोर्चा। गोंदिया जिल्ह्यात अंगणवाडीमध्ये येणारा आहार निकृष्ट दर्जाचा। पालकांचा आरोप। पूर्वीप्रमाणे स्वतंत्ररित्या गहू तांदूळ डाळ मुलांना देण्यात यावी, पालकांची मागणी। नीट परीक्षेच्या निकालाविरोधात नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर। नीटची परीक्षा पुन्हा घ्या, विद्यार्थ्यांची मागणी। कोल्हापुरात विश्व हिंदू परिषदेचं संघटन मंत्री मिलिंद परांडेंविरोधात इंडिया आघाडीच्या आंदोलन करण्याचा इशारा। इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट। मिलिंद परांडेंच्या वक्तव्याविरोधात इंडिया आघाडी आक्रमक। रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी विरोधात स्थानिक मालवाहतूक संघटना आक्रमक। स्थानिकांना प्राधान्य न देता परप्रांतीयांना प्राधान्य दिलं जात असल्यानं आंदोलन। अमरावतीत कॉफीच्या ग्लासात आढळले काचेचे तुकडे। अमरावती शहराच्या कॅम्प परिसरातील घटना। ग्राहकांची हॉटेल संचालकाविरोधात एफडीएकडे तक्रार। नागपूर विभागातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश। विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। सांगलीतील कडेगाव आणि वाळवा तालुक्यांना जोडणाऱ्या गणेश खिंडीत दरड कोसळण्याच्या घटना सुरूच। प्रवाशांच्या जीविताला धोका। दरड कोसळण्याच्या घटनांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष।
सांगलीच्या मापटमेळा पुलावरून वाहून जाणाऱ्या वृद्धाला वाचवण्यात यश. काही युवकांनी जीव धोक्यात घालून वृद्धाला वाचवलं. धाराशिव जिल्ह्यात शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेची तयारी. विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या पुस्तकांचं वाटप केलं जाईल. नाशिकमधील राज्यमार्गावरील दिशादर्शक फलकाची कमान झुकली. दुर्घटना होण्याची नागरिकांमध्ये भीती. कमान दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. स्मार्ट प्रीपेड मीटरसाठी राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरी नाहीच आहे. योजनेबाबत तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता. स्मार्ट प्रीपेड मीटरला नागपूरसह विदर्भातही मोठा विरोध. चंद्रपुरातील स्मार्ट वीज मीटर सक्तीच्या विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. बल्लारपूर शहरात ठाकरे गटाचं मुंडन आंदोलन. आंदोलकांनी देवेंद्र फडणवीसांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.